जी आणि आपल्या सर्वांच्या हृदयाला फार मोठा झटका देऊन आपल्यातून निघून गेलेले अजितदादा यांची पहिली जयंती या ठिकाणी आहे। या दोनही नेत्यांच्या जन्मदिवस आणि जयंतीच्या या सप्ताहाच्या माध्यमातून 22 जुलै ते 2 ऑगस्ट या वेळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या 288 विधानसभेत आणि अनेक तालुक्यामध्ये समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता जे सेवा कार्य करण्याची योजना आम्ही तयार केली आणि या राज्यातल्या 10 लाख परिवारांना आज आम्ही वेगवेगळ्या योजनेचा लाभ देऊन या सप्ताहाला आता पूर्ण करतो आहे। आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे। आजचा महसूल दिवस हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या या रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही घेतलेला आहे। आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा पवारजी असताना या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीची अत्यंत अभिनव योजना ज्यांनी यशस्वीपणे तयार केली अशी लाडकी बहीण आदिताई तटकरेजी या ठिकाणी उपस्थित आमचे या महाराष्ट्रात जरी महसूल खातं महत्त्वाचं आहे पण या महाराष्ट्रात सर्वात जास्त योजना देणारं खातं आणि लोकप्रिय होणारं खातं जी रामजी या योजनेच्या माध्यमातून पुढे जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला 150च्या वर योजना घेऊन जी रामजी योजना राबवणारे या ठिकाणी भरतशेठ गोगावलेजी, या दोघांसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे, आदिताई आणि भरतसाठी। खरं तर मी सुनील तटकरेंचा आभार मानतो, त्यांनी दिल्लीवरनं खास करून या कार्यक्रमाला आणि छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाला ते उपस्थित झाले असे माननीय सुनील तटकरेजी, या ठिकाणी उपस्थित आपले लोकप्रिय आमदार माननीय प्रमोद जठारजी, विक्रांत पाटीलजी, रविशेठ पाटीलजी, प्रशांत ठाकूरजी आणि आपले अलिबागचे स्थानिक आमदार ज्यांनी कालपासनं माझ्या या कार्यक्रमामध्ये प्रचंड उत्साह दाखवला। आमच्या वहिनी एका शेतरस्त्याच्या पाहणीकरता माझ्यासोबत आल्या दळवी बहिणी, त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो। मंगेश वाकडीकरजी, धैर्यशील पाटीलजी, सतीश धारपजी, आपले विभागीय आयुक्त रुबल अग्रवालजी, किसन जावडेजी, नेहा भोसलेजी, वैकुंठ पाटील, प्रियदर्शिनी पाटील, चित्राताई पाटील, अंकित बंगेरा, अनिरुद्ध पाटील, मंगेशजी चव्हाण, व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहे। मी सर्वांची नाव घेऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमा मागतो। समोर आमचे पत्रकार बंधू आहे, सर्व उपस्थित बंधू भगिनी। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वांनी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय एकनाथजी असतील, आमच्या सुनेत्रा पवारजी असतील, आम्ही हा विचार केला आहे। आमच्या व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या भाषणामध्ये हा विचार केला आहे की महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेच्या कल्याणाकरता महायुतीचं सरकार प्रचंड ताकदीनं काम करेल आणि आम्ही जे वचन विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जनतेला दिले आहे, जो संकल्पनामा जाहीरनामा आमच्या तिन्ही पक्षांनी आणि माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादांनी दिला होता, तो जाहीरनामा पूर्ण करणे आमच्या सरकारची जबाबदारी आहे। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज सर्व नेतृत्व या सर्वांनी या गोष्टीचा विचार केला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की या राज्यामध्ये आता 45 लाख शेतकऱ्याचं 46,000 कोटी रुपये विजेचं बिल आपल्या सरकारने माफ केलं। खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने केला। एवढंच नाही तर आता माननीय आदितीजींनी सांगितलं, आम्ही वचन दिलं होतं या राज्याच्या बहिणींना की आम्ही लाडक्या बहिणीची योजना करू, पण केवळ लाडक्या बहिणीची योजना करून चालणार नाही, तर महिलांना सक्षमीकरण करण्याकरता एखाद्या बहिणीच्या नावानं 7/12 असो की नसो, शेतीमध्ये शेतीचा 7/12 असो की नसो, त्यांच्या नावानं शेती असो की नसो, पण शेतामध्ये काम करणारी शेतमजूर महिलासुद्धा
या राज्याची शेतकरी राहील। आणि आज या ठिकाणी आपल्या सरकारने निर्णय घेतला, या महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या उद्योग करणाऱ्या सर्व महिलांना शेतीचा सातबारा त्याच्या नावानं असो की नसो त्यांना आता शेतीचा सातबारा त्याच्या नावानं असो की नसो त्यांना आता शेतकरी सन्मानाचं शेतकरी असल्याचं कार्ड या ठिकाणी मिळणार आहे खरं। आणि केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये आदिताई तुमच्या महिला बालकल्याण विभागाचं अभिनंदन करतो की आमच्या महिला बालविकास खात्याच्या प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराज अभियानामध्ये या ठिकाणी आमचं महिला बालकल्याण खातं शिवाजी महाराज अभियानामध्ये या ठिकाणी आमचं महिला बालकल्याण खातं पुढाकार घेऊन काम करत आहे। एवढंच नाही तर खऱ्या अर्थाने भरत शेठजी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रोजगार हमी आणि आपला विभाग आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करताना दिसत आहे। पण महत्त्वाचे खाते सर्वच आहेत, पण अनादी कालापासून दोन खात्याचं फार महत्त्व आहे। एक महत्त्वाचं खातं असतं तुमच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचं रक्षण करणे ही जबाबदारी गृह विभागाची आहे, पोलिसांची आहे। आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये या खात्यामध्ये प्रचंड मजबूतीकरण आधुनिकीकरण सुरू आहे। आणि दुसरं खातं महत्त्वाचं असतं 14 कोटी जीवाचं रक्षण करणे, जीवनाचं रक्षण करणे जसं गृह खातं आहे तसंच 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही जबाबदारी महसूल खात्याची आहे। तुमच्या घराचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे, तुमच्या शेतीचं रक्षण करणे ही जबाबदारी महसूल खात्याची आहे। महसूल खातं म्हणजे काही त्या ठिकाणी केवळ वसुली करणारं खातं नाही आहे, तर जनतेच्या मालमत्तेला मजबूत करून देऊन जनतेला स्वाभिमानाने जगण्याची जबाबदारी महसूल खात्याची आहे। आणि म्हणून या ठिकाणी या राज्यामध्ये अनेक लोकांनी या ठिकाणी महसूल खात्यामध्ये काम केलं, अत्यंत चांगलं काम केलं आहे। पण हे काम करत असताना थोडा अजून त्या ठिकाणी समोर नेताना मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या मंत्रिमंडळाच्या सर्वच मंत्र्यांनी, आपल्या मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, अजितदादांनी खऱ्या अर्थाने मोठं पाठबळ दिलं, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी मोठं पाठबळ दिलं, आमच्या विधिमंडळाच्या सर्व आमदारांचे मी आभार मानतो, व्यासपीठाचे आभार मानतो की त्यांनी मला पाठबळ दिलं। आणि एक खऱ्या अर्थाने माझ्या पाठीशी संपूर्ण विधिमंडळ, संपूर्ण महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ उभं झालं आणि मला ऐतिहासिक निर्णय करता आले। आणि या ऐतिहासिक निर्णयामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय आम्ही काय केला तर या महाराष्ट्राच्या 14 कोटी शेतकऱ्याचे रस्ते, जे शेतरस्ते आहे त्यांचा मालक महसूल खाता आहे। आणि मग या शेतरस्त्याला मजबूतीकरणाची योजना कधीच तयार झाली नाही, कधीतरी रोजगार हमी विभागाने ती केली, पण जोपर्यंत याची जोपर्यंत पूर्णता न्याय देणारी योजना आज आपण निर्णय घेतलेला आहे, या राज्यातले संपूर्ण शेतकऱ्याचे शेतरस्ते याची मोजणी करणे, सीमांकन करणे, त्यांना क्रमांक देणे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या सर्व शेतरस्त्याचं मजबूतीकरण करणे। काल तटकरे साहेब, आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये मी 4 तास जिल्हाधिकाऱ्याशी बसून या जिल्ह्याचं संपूर्ण फ्रेमिंग केलं आहे। या जिल्ह्यामध्ये काल आम्ही 3950 रस्ते आयडेंटिफाय केले, जे रस्ते रेकॉर्डवरच नाही आहे त्या रस्त्याला आता रेकॉर्डवर आणण्याचा निर्णय आम्ही केला। आणि हे रस्ते तुम्हाला पुढच्या 6 महिन्यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतीला आम्ही नकाशे देणार आहे की आपल्या ग्रामपंचायतमध्ये कुठे कुठे शेतरस्ता आणि वहिवाटीचा रस्ता कसा कसा आहे याचं संपूर्ण भूमी अभिलेख तयार करून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला सर्व शेतरस्ते या ठिकाणी देण्याचा निर्णय आम्ही करणार आहोत। आणि मला या ठिकाणी काल अभिमान आहे, आमच्या मुळे गावाच्या सरपंच त्या ठिकाणी रोहिणी जंगम होत्या, आमच्या जिल्हा परिषद सदस्य मानसीताई दळवी होत्या, त्यांनी बघितलं। मी स्वतः त्या ठिकाणी मुळे गावात गेलो आणि काल 10 वाजता मुळे गावात गेल्यानंतर मी एक रस्ता असा शेतपांधन शेतरस्ता झाला की पुढच्या काळामध्ये त्या रस्त्याच्या माध्यमातून एक शेतरस्ता शेतकऱ्याचं जीवन बदलू शकतं। एक शेतरस्ता झाला तर शेतकऱ्याच्या जमिनीची 10 पटीची किंमत रायगड जिल्ह्यात वाढेल, कारण शेतीच रस्ता नसल्यामुळे त्या जमिनीची किंमत कमी आहे। पण माझा दावा आहे की ज्या दिवशी या रायगड जिल्ह्यातले 3950 शेतरस्ते पूर्ण होतील, या रायगड जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये मोठी क्रांती होईल आणि जमिनीच्या किमती 10 पट वाढतील आणि आमच्या शेतकऱ्यांना प्रचंड ताकद त्या ठिकाणी मिळेल। शेतकऱ्याचा मुलगा हा शेतामध्ये मोटरसायकल ट्रॅक्टर घेऊन जाईल आणि आमच्या खऱ्या अर्थाने शेतीची क्रांती तयार होण्याचा मोठा निर्णय आम्ही घेतला। या राज्यातले संपूर्ण शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते आम्ही पूर्ण करतो आहे।
आणि या शेत रस्त्याने मी असा मानणार आहे तटकरे साहेब, जर शेतीमध्ये पाणी असेल, शेतीमध्ये जर वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर पक्का रस्ता असेल तर शेतकऱ्याचा मुलगा कधीही त्या ठिकाणी चपराशाची नोकरी मागायला जाणार नाही. तो आपल्या शेतामध्ये अजून मजबूतीकरण करेल, अजून त्या ठिकाणी मजबूती देईल आणि प्रचंड मजबूतीने आपल्या भारताची, आपल्या महाराष्ट्राची, विकसित महाराष्ट्राची जी आपली संकल्प आहे तो पूर्ण करेल. एवढंच नाही, आता तटकरे साहेब काल आम्ही बसलो, मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की 1 जानेवारी 2011 पूर्वी या जिल्ह्यात जेवढे सरकारी जागेवर बांधकाम झाले असतील त्या सर्वांचं सर्वेक्षण पुढच्या 6 महिन्यात करा. आमचा भूमी अभिलेख, आमचा मुद्रांक विभाग बसून आम्ही हा विचार केला आहे की आम्ही तुम्हाला सर्व विधानसभा सदस्यांना, आमच्या विधान परिषद सदस्यांना आम्ही तुम्हाला बुकलेट देऊ की तुमच्या मतदारसंघामध्ये किती लोक सरकारी जागेवर बसलेले आहेत, त्या सरकारच्या कुणाकुणाच्या मालकीत जागा आहे, केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या, कुठल्याही सरकारच्या मालकीच्या जागेवर 1 जानेवारी 2011 पूर्वी किती लोक बसलेले आहेत याचा आम्ही तुम्हाला बुकलेट देणार आहे. आणि बुकलेटच नाही, पण ज्या ठिकाणी ज्या जागेवर ज्यांना रेग्युलाइज करू शकतो त्या वाटप नाही आधीच नाही, आपण रजिस्ट्री करून देणार आहे 1000 रुपयामध्ये. आज मी पण निर्णय करणार आहे. आणि ज्या ठिकाणी अतिक्रमण रेग्युलाइज करू शकत नाही तटकरे साहेब, त्या ठिकाणी आम्ही ती यादी तयार करून एखादी प्रधानमंत्री आवास योजनेची स्कीम करून, ग्रुप हाऊसिंग करून त्या सर्व लोकांना त्या ग्रुप हाऊसिंगमध्ये 2.5 लाखाचं आणि प्रधानमंत्री योजनेचं घर देऊन त्या घराचा पक्का मार्ग त्यांचा काढून देणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार, आमचं सरकार हा विचार करते आहे की या राज्यातला कुठलाही गरीब माणसाचा 1 जानेवारी 2011 पासून त्याला प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्याचा विचार आम्ही करतो आहे. आणि एवढंच नाही तर 15/10/2024च्या पूर्वी, 15/10/2024च्या पूर्वी खाजगी जागेवर ज्यांनी घर बांधलं असेल, पण ते घर गावठाणाच्या बाहेर असेल, ते गायरान जागेत असेल, ते घर त्या ठिकाणी कुठल्या लेआउटमध्ये पडलेलं असेल, अनाधिकृत लेआउट असेल, अनाधिकृत इमारत असेल, या सर्व 15/10/2024च्या संपूर्ण पूर्वीचे संपूर्ण घरं, खाजगी जागेवरचे घरं ज्यांना अजून स्वामित्व मिळालं नाही त्या सर्व घरांना स्वामित्व देण्याचा करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की तुकडेबंदी कायद्याचा अंमलबजावणी करून, गुंठेवारी कायदा अंमलात आणून या सर्व 15/10/2024च्या पूर्वीचे सर्व खाजगी जागेवरचे घरं त्याचं स्वामित्व देणे, त्या घराची मोजणी करून देण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यात करणार आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही या ठिकाणी हा विचार करतो आहे की रायगड जिल्ह्यामध्ये मी परवा बघितलं की लँड बँकिंग होते आहे. मोठे मोठे करोडपती लोक या ठिकाणी येऊन गरीब माणसाच्या, छोट्या छोट्या गरीब माणसाच्या जमिनी 1.25 भावाने घेऊन या जिल्ह्याला लुटण्याचं काम काही लोक करतायत. काही लँड बँकिंग या ठिकाणी होते आहे, पण ही लँड बँकिंग चुकीच्या पद्धतीने होऊ नये, गरीब माणसाला कोणी लुबाडू नये, गरीब माणसाच्या जीवनामध्ये कोणी खेळखंडोबा करू नये, याकरता आम्ही नियमावली करतो आहे. आणि ही नियमावली करून या रायगड जिल्ह्याला, या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला मजबूत करण्याची योजना आम्ही तयार करतो आहे, त्याची योजना आम्ही करतो आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये, आपल्या गावठाणापासून 200 मीटरपर्यंत जे रहिवासी क्षेत्र आहे, जे रिजनल प्लॅनमध्ये रहिवासी आहेत, त्या भागातसुद्धा या ठिकाणी रहिवासी घरं कायदेशीर करून देण्याचा निर्णय आपण करतो आहे. खरं तर सांगता अनेक येईल, पण या जिल्ह्याला आता मजबूत करण्यासाठी ज्या पद्धतीचं आमचं नेतृत्व काम करतं, मला या गोष्टीचा अभिमान आहे की जरी आमचे थोडे मोठे काहीतरी थोडे मतभेद असतील पण मनभेद नाही आहे. होऊ शकतं एखाद्या वेळी तटकरे साहेबांचा काही या ठिकाणी एखादा मतभेद राहू शकेल, पण आम्ही या ठिकाणी अभिमानी आहोत का आम्ही या व्यासपीठावरचे सर्व नेते कोणी मनभेदामध्ये नाही आहे. आम्ही या ठिकाणी आपल्या विकासाकरता एखादा मतभेद मांडू शकू, पण या व्यासपीठावर जरा बघा काय चित्र निर्माण झालं आहे. या ठिकाणी आमचे तटकरे साहेब आहे, भरत शेठ आहे, दळवीजी आहेत, आम्ही सर्व एकत्रित येऊन आमचं सरकार हे गरीब माणसाच्या कल्याणाकरता काम करत आहे, याकरता आमची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रचंड मोजणीने प्रचंड ताकदीने आम्ही काम करतो आहे. मी या ठिकाणी निर्णय घेतला तटकरे साहेब, पुढच्या 3 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या संपूर्ण पोट हिस्स्याची मोजणी मोफत करून देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताची मोजणी जी इंग्रजाच्या काळात झाली होती ती कधी काठीने झाली होती, पण आता काठी नाही, आता आधुनिकीकरण आलाय, आता आम्ही आधुनिकीकरण स्वीकारलं आहे, आता आम्ही ड्रोन सर्वे करतो आहे, आता आम्ही रोवर सर्वे करतो आहे,
आणि या रोवर्स आणि ड्रोनच्या माध्यमातून या जिल्ह्याची खरीखुरी मोजणी तयार करून प्रत्येक शेतकऱ्याचा त्याचा शेतीचा मालकी त्या ठिकाणी स्वामित्व मजबूत करण्याचा निर्णय आम्ही करतोय. एवढंच नाही, तटकरे साहेब, मी काल निर्णय घेतला रायगडमध्ये आपल्या जेवढ्या नगरपालिका आहे, पनवेल महानगरपालिका आहे, या नगरपालिका डेव्हलपमेंट अथॉरिटी आहेत, या जिल्ह्यात 9 डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करत आहे. 9 डेव्हलपमेंट अथॉरिटी काम करत आहे. सिडको आहे, नैना आहे, MRDA, सर्व या ठिकाणी डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे. या सर्वांना मी सांगितलं आहे की तुमच्या भागामध्ये जे काही रहिवासी लोक आहेत त्या रहिवासी लोकांचे हक्क त्या ठिकाणी तयार करायचे आहे. आणि म्हणून आम्ही स्वामित्व योजना आणलेली आहे. या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक व्यक्तीचं घर मोजून देणे, प्रत्येक व्यक्तीचं खाजगी घर मोजून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि अलिबाग शहराकरता दडवीची आम्ही आता नक्षा योजना आणलेली आहे. या नक्षा योजनेमध्ये अलिबागचं प्रत्येक घर सरकारी मोजून सरकारची मोजणी असलेला कागद आम्ही अलिबागच्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी पोहोचून देणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय आम्ही अलिबागमध्ये करणार आहे. यातनं खरं खुरं घराची आखणी, खरं खुरं प्लॉटिंग, खरीखुरी त्या ठिकाणी झालेले अनाधिकृत घरं रेग्युलाइज करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही परवा 5 गावाचा निर्णय केलाही. मी या ठिकाणी आमचे SLR आणि आमच्या टीमचा, कलेक्टर टीमचा आभार मानतो की त्यांनी 5 गावं मोजून पूर्ण केले. 5 गावाचे पोटहिस्से मोजून आमच्या SLRनी आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोजून पूर्ण केले. मी सर्व त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याचं मनापासून आभार मानतो की महाराष्ट्राचा पहिला जिल्हा रायगड असा असेल, गोगावलेजी, ज्यातनं या महाराष्ट्राचा रायगड जिल्हा आज मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज अभियानाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुढच्या 1.5 वर्षामध्ये रायगड जिल्हा संपूर्ण मोजला जाईल. इंग्रजाच्या काळानंतर पहिल्यांदा रायगड जिल्ह्याची मोजणी होईल आणि खरीखुरी परिस्थिती रायगड जिल्ह्याची या ठिकाणी पूर्ण करण्याकरता आपलं सरकार काम करेल. आपल्या सरकारने घेतलेले निर्णय हे खऱ्या अर्थाने समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता या ठिकाणी करण्याचा निर्णय आपण घेतला. अजिताई, आपण जे म्हणताय ही गोष्ट खरी आहे की आतापर्यंत 98 कॅबिनेट झाल्या आणि 98 कॅबिनेटमध्ये 103 निर्णय महसूल खात्याचे झाले. यामध्ये आपण हाही विचार केला आहे की विरार अलिबाग मार्गेकरता जो कॉरिडॉर आपण तयार केला त्या ठिकाणी MSRDCला काही जागा पाहिजे होती, ती जागा आपण दिली. इंटेलिजन्स ब्युरो आसरुळगावला 4 हेक्टर जागा, श्रीवर्धन येथे आपण 5 गुंठे अशी अनेक जागा त्या ठिकाणी दिल्या. आदिम जमात आहे कातकरी वाड्याकरता बहुउद्देशीय केंद्र बांधकामाकरता 5 गावामध्ये आपण 23 गुंठे जागा कातकरी समाजाकरता दिली. BSNLचे 14 गावामध्ये टावर नव्हते, त्या टावर करता BSNLला आपण महसूल खात्यात जागा दिली. एवढंच नाही तर रेवस रेड्डी सागरी महामार्गावर खाडी पुलाच्या बांधकामाकरता सावली मुरुड येथील 6 गुंठे जागा त्या ठिकाणी आपण दिली. सिरडोन पनवेल येथे 67 हेक्टर क्षेत्र नैना प्राधिकरणामध्ये विकसित करण्याकरता एक चांगलं डेटा सेंटर, रायगड जिल्ह्याच्या मुलांना रोजगार निर्मिती करता एक मोठं ITचं डेटा सेंटर निर्माणाकरता आपण 67 हेक्टर जागा महसूल खात्याची दिली. एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक गोष्टी आपण केल्या आहे महसूल खात्याच्या माध्यमातून. आणि पुढच्या काळातही हा विचार केला आहे की रायगड जिल्ह्याचे सर्व व्यासपीठाचे लोकप्रतिनिधी जे जे काही महसूल खात्याला सांगतील, जे जे आमच्या कलेक्टरला सांगतील, आमच्या टीमला सांगतील, ते सर्व लोकाभिमुख निर्णय आम्ही करणार आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकाभिमुख प्रशासनाची भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पारदर्शी सरकारची भूमिका घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनी गतिमान सरकारची भूमिका घेतली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यामध्ये गतिमान पारदर्शी लोकाभिमुख सरकार चाललं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पुढे जातो आहे. मी शेवटचं सांगतो, या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असा धाडसी निर्णय, जो निर्णय आतापर्यंत कुठल्याच सरकारने घेतला नाही. आमच्या शेतकऱ्यांना, आमच्या आदिवासी शेतकऱ्यांना, तटकरे साहेब, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये 18,000 शेतकरी असे आहेत, आदिवासी शेतकरी, ज्यांच्याजवळ वनपट्ट्याचा निर्णय झाला. आज वनहक्क पट्टे तर दिले, पण त्या शेतकऱ्याकडे 7/12 नसल्यामुळं त्या शेतकऱ्याला केंद्र सरकारची, राज्य सरकारची कुठली योजना मिळत नाही. या जिल्ह्यात 18,000 आमचे आदिवासी शेतकरी असे आहेत ज्यांना वनहक्क पट्टा मिळाला, पण त्या गरीब माणसाला योजना मिळत नाही कारण त्यांचा 7/12 झाला नाही. पण मी निर्णय घेतला तटकरे साहेब, काल पुढच्या 3 महिन्यामध्ये आदिवासी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला नवा शेतकऱ्याकरता जो 7/12 आपण तयार केला, जसं 7/12 सर्वसाधारण शेतकऱ्याकरता आहे,
तर आदिवासी शेतकऱ्याकरता 7E आणि 12E होणार आहे. या 7E आणि 12E झाल्यानंतर या शेतकऱ्यांचे संपूर्ण हक्क त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे. मी तुम्हाला विनंती करणार आहे सर्व आमदार महोदयांना की आपल्या अध्यक्षतेखाली मी बळीराजा पांढर रस्त्याची योजना तयार केली आहे. आपल्याच अध्यक्षतेखाली पट्टे वाटपाची योजना तयार केली आहे. आपल्याच अध्यक्षतेखाली आदिवासी समाजांना 7E आणि 12E मी जिल्हाधिकाऱ्याला सूचना करेल, आमच्या टीमला सूचना करेल, समोर बसलेल्या महसुली टीमला, की या ठिकाणी आमच्या सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते 18,000 आदिवासी लोकांचे पट्टे वाटप या ठिकाणी 7/12चे 7E आणि 12Eचे वाटप त्या ठिकाणी केले पाहिजे. 7E 12E मिळाल्याबरोबर केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सर्व योजना त्या आदिवासी वंचित लोकांना मिळणार आहे. हा निर्णय आम्ही काल बैठकीमध्ये केला. पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातल्या आदिवासी लोकांना 7E आणि 12E वाटप करण्याचा निर्णय करावा. एवढंच नाही, आता तटकरे साहेब विचार केला आहे या जिल्ह्यामध्ये आदिवासी गरीब माणसाची शेत जमीन ज्या मोठ्या माणसांनी लुटून टाकली आहे, त्याची परवानगी घेतली नाही, आदिवासी लोकांना फसवलेला आहे, त्यांचाही विचार आम्ही केला. आता आदिवासी लोकांना ज्यांनी फसवलं असेल, ज्यांची जमीन बेकायदा हस्तांतरित केली असेल, त्या सर्व जमिनी आदिवासी समाजाला परत मिळण्याकरताही आम्ही काम चालू केलं आहे. आणि मला अभिमान आहे आमच्या जिल्हाधिकारी टीमचा की 40 आदिवासी शेतकऱ्याची जमीन बेकायदा हस्तांतरित केली होती, काल आमच्या अधिकाऱ्यांनी ती रिस्टोर केली आणि आदिवासी लोकांना वापस केली. खऱ्या अर्थाने गरीब माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं कल्याण करण्याचा विचार आमच्या सरकारने केला आहे. आज खऱ्या अर्थाने महसूल दिवस आहे, महसूल प्रशासनाचा दिवस आहे आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. माननीय आदितीताई आणि गोगावले जी आपल्या मंत्रिमंडळात निर्णय केला, खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी या ठिकाणी जेवढे प्रमोशन पोस्टिंग या ठिकाणी महसूल खात्याचे होते ते संपूर्ण प्रमोशन पोस्टिंग पूर्ण करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. या ठिकाणी नायब तहसीलदारचे नियम आम्ही 28 वर्षांनी बदलले. तहसीलदारचे नियम तहसीलदारची जी आपली या ठिकाणी नियमावली आहे, आपला जो आकृतीबंध आहे, आपलं त्या ठिकाणी जे तहसीलदार काम करतात त्याची जी नियमावली आहे, ती संहिता आहे, ती तहसीलदार संहिता 37 वर्षांनी बदलली आणि उपजिल्हाधिकाऱ्याची संहिता तर 39 वर्षानंतर त्या ठिकाणी आपण बदलली. खऱ्या अर्थाने 1975 नंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा निर्णय आपण घेतला. आणि परवा बघितलं असाल, आम्ही ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेडचे 115 अधिकारी दिले. आता तर आपण या महाराष्ट्रामध्ये 70 नवे तहसील कार्यालय, 11 त्या ठिकाणी ॲडिशनल कलेक्टर कार्यालय, 12 प्रांत कार्यालय आपण नवीन करतो आहे. आणि आता मला कलेक्टरनी सांगितलं, तटकरे साहेब, दळवीजी, की आम्हाला आता एक ॲडिशनल कलेक्टर या ठिकाणी रायगडला द्यावा लागेल पुढच्या काळामध्ये. तर गरज पडली आणि तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी संमती दिली तर एक पुन्हा या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीचा विचार केला, 13 मोठ्या तालुक्याचा विचार केला, तर पुन्हा एकदा एक नवीन ॲडिशनल कलेक्टर कार्यालय या ठिकाणी नवीन देण्याचा विचार आपलं सरकार करेल जर आपण सर्वांनी संमती दिली तर. मी या ठिकाणी अजून काही जास्त बोलणार नाही, पण आमच्या महसूल अधिकाऱ्याचं मी अभिनंदन करतो की आमच्या महसूल अधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने 1.5 वर्षात काम सुरू केलं. आमचं सरकार लोकाभिमुख करण्याकरता महसूल अधिकारी काम करतात आहे. निश्चितपणे काही चुका आमच्या झाल्या आहेत, त्या चुका आम्ही दुरुस्त करू. अनादी कालापासून महसूल खात्यामध्ये काही सुधारणा झाल्या नव्हत्या, त्या सुधारणा करू. जे नियम कधी बदलले गेले नाही, कारण महसुली कायदा आजचा नाही आहे, तो इंग्रजाच्या काळातला आहे. 1908चा IGR कायदा आहे, 1553 पासून महसुली कायदे तयार झाले आहेत. आणि त्यामुळे इंग्रजाच्या काळातले कायदे, मागच्या काळातले कायदे हे बदलवून आत्ता लोकाभिमुख सरकार चालवण्याकरता ज्या ज्या कायद्याची बदल करायची असेल ते कायदे करण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. खऱ्या अर्थाने माझी आपल्या व्यासपीठाला विनंती आहे की जे जे काही सहकार्य तुम्ही करता येईल तेवढं करा. तुम्ही महसूल खात्याला हातात घ्या आणि महसूल खात्याला हातात घेऊन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाची भूमिका आपण सर्वांनी पुढे न्या. आमचं खातं कधी या ठिकाणी आपण सांगितलेल्या आदेशाची अवहेलना करणार नाही आणि मी या गोष्टीची क्षमा मागतो. तटकरे साहेब, मला माहिती आहे तुम्हाला वेदना झाल्या आहेत. आदितीताई, गोगावले साहेब, दळवीजी, आपल्याला वेदना झाल्या आहेत कारण आमच्या प्रांताने फक्त पत्रिका दिली. मी जिल्हाधिकाऱ्याला विनंती केली होती की आपण सर्व लोकप्रतिनिधीला या ठिकाणी फोन केले पाहिजे, पण त्या ठिकाणी ते फोन राहून गेलेत. पण या विभागाचा पालक म्हणून मी आपलं सर्वांचं या ठिकाणी माफी मागतो. तटकरे साहेब, गोगावले साहेब, तटकरे ताई, सर्वांचा या ठिकाणी मी माफी मागतो विभागातर्फे की आमच्या विभागाने थोडी गल्लत केली आहे.
पण यापुढे मात्र आमचा विभाग अशी कुठलीही गल्लत करणार नाही. आपल्या जिल्ह्याचा मानसन्मान, लोकप्रतिनिधीचा मानसन्मान प्रशासन पूर्ण राखेल. आमचा तहसीलदार, आमचे ADO, आमचे मुद्रांक अधिकारी, आमचे मोजणी अधिकारी संपूर्ण आपल्या सूचनाचं पालन करेल. लोकाभिमुख काम करण्याकरता आमचा विभाग कधी आळमुठे धोरण घेणार नाही. कारण आमच्या विभागाने ठरवलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये 2029मध्ये जे जे वचनं आम्ही जनतेला दिलेले आहेत, महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपच्या तिन्ही मिळून आम्ही जे जाहीरनामा लोकांना दिला तो जाहीरनामा पूर्ण करणे आमची जबाबदारी आहे. ती जबाबदारी आम्ही पूर्ण करू एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण व्यासपीठाच्या संपूर्ण नेत्यांचं, कारण आज महसूल दिवस आहे आणि महसूल दिवसानिमित्त मी सर्व लोकप्रतिनिधीचं स्वतः स्वागत केलं. याचं कारणच हे आहे की आमच्या अधिकाऱ्यांचा गौरव करणारा हा दिन आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गौरव करणारा दिन आहे. मी तर 50 उदाहरणं या महाराष्ट्रात देऊ शकतो की आमच्या महसूल खात्याने काय काय क्रांती केलेली आहे. पण आज तो वेळ नाही आहे. कधीतरी विधिमंडळात मी मांडेल अधिकाऱ्यांनी कुठलं चांगलं काम केलं. एक तहसीलदार आमचे होते बुलढाण्याचे, त्यांनी तर जिवंत 7/12 योजना आणली. असे या ठिकाणी कल्पक अधिकारी आमच्या खात्याचे आहेत. आणि म्हणून त्या खात्याच्या माध्यमातून तटकरे साहेबजी आपण सांगितलं की महसूल खातं हे खऱ्या अर्थाने कोर खातं आहे. या कोर खात्याच्या माध्यमातून सर्व खात्याचा प्रवास चालू होतो. आणि म्हणून या खात्याला अधिक मजबूत करणे आणि जे जे काही सूचना आपण हे व्यासपीठ देईल त्या सूचनाची अंमलबजावणी आमचं जिल्हाधिकारी यांनी टीम करेल. आमच्या रुबल अग्रवालजी या ठिकाणी आहेत, त्यांनी अत्यंत चांगल्या डिव्हिजनल कमिशनर म्हणून काम सुरू केलं. जावळेचं मी कालपासून बघतो आहे, उत्तमपणे त्यांनी बऱ्यापैकी रायगड जिल्हा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. काल ज्या पद्धतीनं त्यांनी माझ्यासमोर प्रेझेंटेशन केलं, आमच्या प्रांतांनी, आमच्या तहसीलदारनी ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन माझ्यासमोर मांडलं, मी या जिल्ह्याच्या सर्व नेत्यांना आश्वस्त करू इच्छितो की आपल्या मनातला रायगड जिल्हा आमचं या ठिकाणी खातं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हे खातं पुढे नेण्याचा प्रयत्न कराल ते खातं पुढे नेण्याचा विचार आम्ही करू. कुठेही आम्ही या ठिकाणी आम्ही कमी होऊ देणार नाही. आमचे या ठिकाणी जे प्रांत आहे, मुकेश चव्हाण, आमचे तहसीलदार विक्रम पाटील आणि आदेश डफळ या सर्वांनी मिळून आमच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वामध्ये उत्तमपणे हे शिबिर केलं. अत्यंत चांगल्या पद्धतीने या शिबिराला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी या सर्व महसुली अधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करतो. आणि पुन्हा एकदा महसूल दिनाच्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.